खरंच त्यावेळी विकास झालेला नव्हता, लय वाईट अवस्था होती. नाही नाही, विकास झालेलाच होता हो. बर, विकास झालेले ते कॉलेजेस होती म्हणून तर आम्ही शिकलो ना त्या काळात. आणि फी लागत नव्हती. बर, फी कमी लागायची ना त्या काळात. बर. त्याला कुठेतरी धक्का बसल्यामुळे ही जी नवीनची पिढी आहे ही यांना ही उपयुक्त झाली. कमीत कमी दरामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना लाईट दिली. अच्छा. ती जर ते मीटर काढलं नसतं, मला वाटत नाही आजपर्यंत मीटर हटलं असतं. बर, शेतकऱ्यांना वीज मिळालीच नसती. परवडली परवडली तर नसतीच ना. अच्छा. त्यामुळे शरद पवारांनी चांगलंच ती त्या फॅक्टरीवर आहे, त्या मुद्द्यावर थोडेसे आहेत. तीच जॉब आहेत मंदिर हिंदू मुस्लिम काहीतरी आपलं करायचं, त्याला ते बळी आहेत. बरोबर. शहरात ते जास्त, शहरी भागात जास्त, म्हणजे खेड्यात ते नाही. खेड्यात त्यांना त्यांची समजलेली. नमस्कार, लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला गेल्या 2 दिवसापासून प्रेक्षकांना आम्ही दाखवत आहे की मी शिर्डी या लोकसभा मतदारसंघात आलेलो आहे. इथून आणखी 1-2 मतदारसंघात मी जाणार आहे. तर मी शनी शिंगणापूर जे देवस्थान आहे तर त्या परिसरामध्ये मी मुक्कामी थांबलेलो आहे एका गेस्ट हाऊसवर. आणि तिथं थांबलेलो असताना एक डॉक्टर मला भेटायला आले. डॉक्टर साहेब, नाव काय तुमचं? डॉक्टर बाबासाहेब शिरसाट. बाबासाहेब शिरसाट. आणि त्यांच्याशी माझी ओळख करून दिली गावटे साहेब. गावटे साहेब ह्या गेस्ट हाऊसचे इन्चार्ज आहेत. तर मी काय ह्या दोघांशी ठरवून इंटरव्ह्यू काही प्लॅन केलेला नाही, पण गावटे साहेबांशी मी गप्पा मारत असताना वाटलं की ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोडंसं यांच्याशी सुद्धा संवाद साधावा. तर मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो, विचारू इच्छितो की डॉक्टर साहेब, तुम्ही कोणता अभ्यासक्रम केलाय वैद्यकीय क्षेत्रात? मी BMS केलं. आयुर्वेद कॉलेजला होतो मी अमरावतीला. बर. 84 ते 90. बर. त्या काळी होतो. 84 ते 90. पुन्हा 6 वर्ष. त्या काळात सरकार काँग्रेसच होतं. बर. आणि म्हणजे जे आता आपण ऐकतोय की 2014 नंतर खऱ्या अर्थाने विकास झाला, म्हणजे मी नाही म्हणत, भाजपचं म्हणणं आहे. तर तुम्ही 84 मध्ये शिक्षण घेतलं त्या काळी. तर खरंच त्यावेळी विकास झालेला नव्हता, लय वाईट अवस्था होती. नाही नाही, विकास झालेलाच होता हो. बर. विकास झालेले ते कॉलेजेस होती म्हणून तर आम्ही शिकलो ना त्या काळात. आणि फी लागत नव्हती. बर. फी कमी लागायची ना त्या काळात सुद्धा. बर. आणि मी ज्यावेळेस कॉलेजला अमरावतीला ऍडमिशन घ्यायला गेलो, माझ्याकडे 1984 साली माझ्याकडे पैसे नव्हते. बर. इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यू मध्ये माझं सिलेक्शन झालं. पण फी भरायला 3000 रुपये फी होती नॉमिनल. ती पण नव्हती माझ्याकडे. म्हणजे त्यावेळी फी जास्त होती की गरिबी होती? गरिबी होती, पैसे नव्हते. फी कमीच होती ना. बर. पण मग ती नव्हती. तर माझ्या बरोबर जो एक डॉक्टर होता, मुलगा, तो शिकत होता, त्याने त्याच्या घरमालकाकडे जाऊन ते 3000 व्याजाने आणले. बर. आणि तेवढ्या वेळात जाऊन ती फी भरून आम्ही ऍडमिशन केलं. म्हणजे त्यावेळी लोकही बघा एकमेकांना मदत करायची. बर. त्यावेळेस अमरावतीचं कॉलेज होतं, म्हणजे विकास होता. म्हणजे त्या काळातले कॉलेजेस म्हणजे चांगलीच होती. बरोबर. आणि 1984. बरोबर. 1984 म्हणजे माझा जन्म 1981 आहे, त्यामुळे मला काय आठवत नाही. 4 वर्षाचा मी असेल. बरोबर. पण मला वाटतं इंदिरा गांधी वगैरे. इंदिरा गांधी 31 ऑक्टोबर 1984 ला इंदिरा गांधींची हत्या झाली. अच्छा. म्हणजे तुमचं ज्यावेळी ऍडमिशन घेऊन मी घरी सुट्टीला आलो. बर. आणि प्रसाद तनपुरेने एक मोर्चा काढला होता नगरमध्ये. बर. त्या काळात. आणि तो कलेक्टर ऑफिसला मोर्चा चालला. आम्ही त्या मोर्चात सामील होतो, उसाला भाव मिळावा म्हणून. बर. आणि आम्ही रस्त्याने जाताना एकाने विचारला, का हो म्हणे हा मोर्चा कशासाठी आला? इंदिरा गांधीच्या गोळ्या झाडल्या म्हणून आला का? मग त्यावेळेस आम्हाला समजलं की इंदिरा गांधीला गोळ्या झाडल्या. मग तो शांततेत मोर्चा पुढे गेला. त्यांना हे केलं, तिथं उभा करून मोर्चा थांबवला आणि सांगितलं की इंदिरा गांधींना आयुष्य मिळव, त्यातून वाचावं, अशी सभा घेऊन मग आम्ही बाहेर मागे आलो. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा गेला होता. आणि त्या म्हणजे लोक किती शहाणे होते की त्यांनी ते मोर्चा. आणि तुम्ही विचार करा ना, इंदिरा गांधींनी देशासाठी बलिदान केलं हो. किती महान स्त्री म्हणावं लागेल ते त्या काळातली. अहो, पण मी काय म्हणतो, तुम्ही म्हणताय त्यांनी देशासाठी बलिदान केलं, परंतु भाजप किंवा RSS तर प्रचार असं करतात की महात्मा गांधी असो, पंडित नेहरू असो, इंदिरा गांधी, राजीव गांधी, आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी, तर हे सगळे यांचा गांधी परिवार आहे. आणि ह्या परिवाराने सगळा देश
आपल्या मुठीत ठेवलाय असा एक प्रचार केला जातो. त्यांचं म्हणणं चुकी, ते स्वार्थासाठी ते बोलतात तसं. पण माझं मत आहे की काँग्रेसचे तुम्ही राजीव गांधीचं जरा घ्यावं, बॉम्बस्फोटमध्ये उडवलं, तुम्ही विचार करा किती मोठं हानी झाली आपल्या देशाची त्या काळी. म्हणजे पंतप्रधान लेवलचा माणूस आज त्याची हत्या होणं म्हणजे गांधी घराण्याचं बलिदानच आहे ना देशाचं. बरोबर. असं भाजपमध्ये कोणी बलिदान केलं दाखवा बरं. बरोबर आहे. आणि त्या सरकारला किंवा त्या आपण गांधी घराण्याला शिवाय देतो हे चुकीचं वाटतं मला तरी. बरोबर. म्हणजे असं नाही पाहिजे, माझं असं प्रामाणिक मत आहे. बरोबर. ज्यांनी देशासाठी त्यांचं तुम्ही नाव तर घ्यावं, चांगलं तर म्हणा. बरोबर. आता मला सांगा की तुम्ही म्हणताय की म्हणजे त्या काळामध्ये शिक्षण वगैरे चांगलं होतं, शिक्षण होतं, सहकार होता, सगळं कारखाने होते, काय नव्हतं सांगणं, विद्यापीठ होते, सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा होत्या त्या काळात. पाणी, रस्ते नव्हते. नाही, पाणी कसं होतं, आता रस्ते पाणी तर होतच ना, त्याच्यानंतर आमचं धरण आलं म्हणजे पाणी सुरूच झालं ना. अच्छा. पण अगोदर रस्ते नव्हते, आपण मान्य करू, पण नंतर सुरूच झाले ना, ते कामं चालूच झालेच ना त्याचे. तुम्हालाही आठवत असेल की त्या काळात रस्ते होतेच नाही असं म्हणतात. रेल्वे होती, टेक्नॉलॉजी मागास होती. आता काय त्या मशीनने तुमचा अख्खा रस्ता त्यावेळी ते दगड न्यायला, ते गाडवावरनं दगड न्यावे लागायचे, लोकांना ते खडी फोडावी लागायची हातोडीने. आता एका झटक्यात मशिनरी आल्यात ना, त्याच्यामुळे हे म्हणजे असं मला वाटतंय, चुकीचं असेल तर सांगा की म्हणजे त्यावेळी विकास करण्यासाठी सुद्धा म्हणजे तंत्रज्ञान अपुरं होतं. पण दुष्काळ पडला, आता माझा जन्म 72 तर त्यावेळी दुष्काळामध्ये लोकांना काम पण देण्यात हा रोजगार हमीचे काम त्या काळी मिळाले. यांत्रिकीकरण होतं, म्हणजे काही जेसीबी वगैरे, पण खेड्यात काय व्हायचं की त्यावेळी कुठे जेसीबी होतं? जेसीबी त्या काळात नव्हता, म्हणजे 72 साली तर नव्हता, डांबरीकरण वगैरे त्यावेळेस होतं, पण खेडेपाड्यात नव्हते. पण यांना काम देण्याकरता त्यावेळेस उद्देश होता. म्हणजे बघा, जर मोठमोठी धरणं असतील, मी बघतो की जे पाझर तलाव वगैरे असं जे आहे, किती मोठे मोठे पाझर तलाव ग्रामीण भागात आहे, आणि सगळं लोकांनी केलेली काम आहे, म्हणजे श्रमदानातून झाली, काही लेबरनी काम झालं, ते म्हणजे रोजगार हमी योजनेतून काही कामं झाली. बरोबर. त्या काळात म्हणजे फार चांगली कामं झालेली त्या काळात सुद्धा. बरोबर. म्हणजे कॅनल वगैरे जे झाले सगळे मॅन पॉवर होतं. आता तुम्ही जायकवाडी पहा, जायकवाडीचं 101 TMC आहे ते. आमच्या मुळा धरण आहे ते 26 TMC आहे. त्या काळात हे मुळा धरणाची 10 TMC कमी केलं पाणी, आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना, आणि त्यांनी इकडे वाढवलं जायकवाडीला. किती धूर्त त्याकडची राजकारणी असावी पाहणं. शहाणेच ना, हुशारच होती ना. आता मला सांगा तुम्ही, आता हे सगळं इंदिरा गांधी, शंकरराव चव्हाण, वसंतदादा, यशवंतराव चव्हाण, किती ग्रेट माणसं होती. आणि यांची जी तुम्ही भाषणं ऐकली म्हणजे किंवा पेपर, त्यावेळी टीव्ही नसेल, पण ह्या त्यावेळीच्या भाषणांमध्ये त्यांच्या काय मुद्दे असायचे? मुद्दे त्यांचा विकासाचेच मुद्दे असायचे, आपल्याला काय करता येईल हाच प्रकार असायचा. एकाची जिरवाजिरवी किंवा काही अडवाआडवी काही नसायची त्यांच्या भाषणात. चांगलंच बोलायचे ते आणि चांगलंच कामं करायचे. बरं. त्यावेळेच्या निवडणुकांच्या सभा कशा असायच्या? तुम्ही एखादी इंदिरा गांधी किंवा अशा मोठ्या लोक सभा कधी अटेंड नाही? त्यावेळी इंदिरा गांधीची नसेल गेली, पण त्यानंतरच्या ज्या पंतप्रधानांच्या राजीव गांधीची सभा ऐकली. पवार साहेब, राजीव गांधीचं सुद्धा आम्ही सभा ऐकायचो अमरावती, ऐकलेली मी त्या काळात. काय त्यावेळेस तुम्हाला आठवतंय का काय भाषणात बोललेले? राजीव गांधी ज्यावेळेस इंदिरा गांधीची हत्या झाली त्यावेळेस राजीव गांधीचं मी भाषण ऐकलं होतं अमरावतीमध्ये. अच्छा. हम इंदिरा गांधी की हत्या हुई, 2 हत्यारों ने हत्या की, लेकिन देश के टुकड़े टुकड़े नहीं हो सकते, हे त्यावेळेचं वाक्य मला राजीव गांधीचं आठवतंय. भाषणात सुरुवातच केली होती त्यांनी. अच्छा. बर. आणि आपल्या राज्य पातळीवरचे जे हे होते, जसे यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, म्हणजे शरद पवार जरी आता असले तरी तोही त्यांचा. शरद पवार सुद्धा चांगलेच होते. त्यांच्यानंतर शरद पवार चांगलेच होते. ते वसंतदादा होते किंवा यशवंतराव चव्हाण होते. पण शरद पवारांबद्दल असं बोलतात की वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी. आता त्यावेळी तसं नव्हतं बरं का, संस्कृतीत राजकारण होते. त्यांनी सन्मानाने त्यांना शरद पवारांना ती खुर्ची दिलेली. आता जरी म्हणत असेल मतभेद तर थोडे राहणार, पण शेवटी पण त्यांनी केलंच ना चांगलं. म्हणजे अच्छा. शरद पवाराबद्दल मत होतच ना चांगलं. अच्छा. तरुण होते त्या काळात ते. हे हा भाग नव्हता त्या काळी. भ्रष्टाचार नव्हता, एवढा नव्हता ना. ईडी वगैरे असलं काय? ईडी, सीडी, CBI काहीच नव्हतं. हे आता माहित झालं आपल्याला ह्या भाजपच्या काळात. ह्या ज्यावेळेस
फोडायचे लोक फोडायला काहीतरी कारण लावायची, ईडी लावायची, सीबीआय लावायची, हे आता दिसायला लागले. त्या काळात तर लोकांना माहितीही नव्हतं. कसं वाटतंय तुम्हाला बघितल्यानंतर? म्हणजे आता कल्पना करा की एकनाथराव शिंदे, म्हणजे आता मी पत्रकार आहे बरं का, मुंबईत आहे, 20-25 वर्ष झालं पत्रकारिता करतो. त्या दिवशी विधान परिषदेच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या. दिवसभर त्या निवडणुका झाल्या, रातोरात हे गायब झाले, माहितच नाही. पण हे चुकीचं आहे. तर ते आमच्यासारख्यांना झटका होता. तुम्ही तर मोठा काळ बघितलाय, तुम्हाला ते कसं वाटलं ते बघताना? योग्य वाटलं नाही. म्हणजे तुम्ही पाहते सुरत, गुवाहाटी, हे चांगलं नाही वाटलं. हे स्वार्थासाठी एकत्र आले. हो, बाळासाहेब ठाकरेंचं कार्य किती चांगलं होतं, त्यांच्यामुळेच हे आज उदयाला आले ना. सगळी शिवसेनेची लोक ही जी आता फुटलेली आहेत, ती स्वतः म्हणतात ते फुटलेल्या लोकांना खोके बहादर म्हणतात, ते खरोखर आहे ना. पैसे घेऊन ते फुटून आज हे चांगलं राजकारण नाही, हे गलिच्छ राजकारण आहे. तुम्ही पूर्वीच्या लोकांचे राजकारण असं नव्हतं. यांच्या पिढीला जे अभिप्रेत होतं त्याला कुठेतरी धक्का बसल्यामुळे ही जी यांची पिढी आहे ही यांना ही रोष युक्त झाली. बरं, आता मला सांगा, आता ह्यांनी पिढीचा विषय काढला म्हणून, तर तुम्ही हे म्हणजे इतकंच मागच्या काँग्रेसच्या काळाविषयी सांगताय, म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणणं की ते काम चांगलं होतं, चांगलं काम होतं. पण आता तुमची मुलं जे आहेत, जे नंतरच्या पिढी, नवीन पिढी, तर त्यांचं काय म्हणणं आहे? तुम्ही त्यांना सांगत असाल ना, हे आता ही तरुण पिढी. माझा मुलगा गायनेकोलॉजिस्ट आहे, तो तरुण पिढी. काय बोलता, काय शिक्षण झालंय? त्यांनी MBBS केलं, DGO केलं, DNB कलकत्त्याला केलं, आणि सुपर स्पेशालिटीचं औरंगाबाद घाटीमध्ये केलं. हे सर्व त्याने शिक्षण केलं. मी त्याला परवा दिवशी सहज विचारलं, अरे दादा म्हणलं, तू आता उद्या कोणाला मतदान करणार? तो म्हणला, मी मोदीला करणार, मोदी साहेबांना करणार. मी म्हणलं, का बरं? नाही, मला मोदी साहेबांना करायचं. म्हणजे घराघरात प्रत्येक जण वेगवेगळे मतदार झाले. मुलं एका बाजूला, आई वडील एका बाजूला झालेत, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार आज वेगळे आहेत. बरोबर. मोदींनी जे काय जो प्रचार आहे मोदींचा, अतिशय असा फुल भलायत आहे, म्हणजे खोटी आश्वासनं द्यायची, आणि मग त्यामुळे हा जो तरुण वर्ग आहे त्यांच्याकडे वळला. तो आधी यांनी भोगलेला आहे, यांनी उपभोगलेलं आहे यांची. पण आता बघा, नवीन पोरं विशेषतः ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधले, म्हणजे गांधी नालायकच होते, नेहरू नालायकच होते, इंदिरा गांधी नालायकच होते असं म्हणतात. पण तुमच्या मुलाची तसली काही मत आहेत का? तसं नाही, नालायक नाही म्हणतो, उलट ते मोदींना चांगलंच म्हणतो. तेच मला म्हणायचं आहे की मग ते, पण आता जे शिक्षण झालं आमचं सगळं काँग्रेसनेच काढलेल्या संस्था होत्या ना. आता प्रवरानगरचं MBBS होतं, ते विखे पाटलांचंच होतं ना त्या काळात. शंकर आपण विखे पाटलांचा विषय काढला, म्हणजे त्यांच्या ज्या संस्था आहेत ते कोणाच्या काळात झाल्या? त्या बाळासाहेब विखे स्वर्गवासी, ते फार छान खासदार होते. त्यांनी त्या काळात आपल्या परिसराला ते चांगलं एक मिळावं योगदान म्हणून त्यांनी, त्यांचे मित्र होते शंकरराव चव्हाण, केंद्रीय मंत्री, त्यांची दोघांची मैत्री. सगळ्या संस्था त्यांना घेता आल्या, त्याचा त्यांनी फायदा घेतला. आज फार मोठं युनिट त्यांचं चालू आहे, त्या समाजाला त्याचा उपयोग पण झाला. अच्छा, म्हणजे ते राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील हे जे बाळासाहेब विखेंनी सुरू करून दिलं ते, आणि हे बाकी मग आता त्यांना मिळालं. मग आता हे जे भाजपमध्ये गेले हे पिता पुत्र, तर तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? काँग्रेस सोडून गेले, ज्या काँग्रेसने ह्यांना सगळं दिलं त्याला सोडून गेले ते. तसं तर आता त्यांनी जायला नको होतं, पण आता कसं प्रत्येकाचे विचार, आम्ही ह्याच भागातले आहेत, पण त्यांना आता कसं, त्यांना त्यातून आता भाजपमध्ये त्यांना दिवस दिसत होते म्हणून त्यांनी भाजपमध्ये उडी मारली. अच्छा, कारण कोणताच माणूस राजकारणी सत्तेशिवाय राहू शकत नाही. मग सत्ता कुठं मिळेल, कोणत्या बाजूला मिळेल, त्या पद्धतीने जसं वारा असेल तसं उफान. बरोबर, असं माझं मत आहे. आता मला सांगा, तुम्ही त्या काळात शिक्षण घेतलं, 2-4 वर्ष डिग्री केली असते, 6 वर्ष अमरावतीला होता, तर मग त्यावेळच्या विद्यार्थी चळवळी, त्यावेळचे राजकारण, आता कसं आहे, कॉलेज जे तरुण पोरं आहेत त्यांच्या डोक्यात हे म्हणजे मोदीच करतात ते, तसं त्यावेळी असं असायचं का? काय त्या काळात काँग्रेसचं सरकार होतं, आम्ही पाहायचो त्या काळी खासदारकी, त्या उषाताई चौधरी म्हणून खासदार केलं. त्यांच्या विरुद्ध एक साधा सामान्य माणूस सुदाम काका देशमुख अचलपूरचे आमदार होते, ते विरोधी उभे राहिले. त्यांच्याकडे पैसा नव्हता, काय नव्हता, पण लोकांनी त्यांना डोक्यावर घेऊन खासदार केलं होतं. त्यांना स्वतः सगळं खर्च मतदारांनी केला त्यांचं. सुदाम काका म्हणून ते त्या काळी. बरोबर. आणि आज तिथे अचलपूर मधून हाच आहे ना आपले बच्चू कडू आहेत. म्हणजे ती परंपरा आहे, अचलपूरने ती चालूच ठेवलेली. म्हणजे अच्छा अच्छा. आणखीन काही आठवणी तुम्ही सांगू शकाल की, म्हणजे आताचा जर तुम्ही प्रचार बघितला असेल की नरेंद्र मोदी येतात, पंतप्रधान आहे,
त्यांची भाषणं, त्यावेळी तुम्ही निवडणुकांमधली भाषणं बघितली असतील, राजीव गांधी असतील. नाही, त्यांचे भाषणं वेगळे होते, आताचे भाषणं वेगळे आहेत. आता विकासावर बोलतच नाही. आम्ही आता टीव्ही पाहतो ना, ऐकतोय ना, ते फक्त काँग्रेसवर टीका करणं किंवा याच्यावर टीका करणं व्यक्तिगत. पवार साहेबांनी हे केलं, जो येतो तो पवार साहेबांना नाव ठेवता. पवार साहेब खरंच चांगला माणूस आहे, त्यांनी ते शेतकऱ्यांसाठी फार काम केलं हो. मी 1978 सालचा आठवतो मला, ज्यावेळेस समाजवादी पक्षात ते त्यांचा पक्ष होता आणि ते मुख्यमंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांचं मीटर जे असतं लाईट बिल, मीटरच कॅन्सल केलं आणि हॉस्पॉरला लाईट दिली. शेतकऱ्याचा किती मोठा फायदा झाला. म्हणजे कसा फायदा झाला, म्हणजे काय, म्हणजे नक्की काय? मला आज जसं युनिट आलं, मीटरचं युनिट पडलं, समजा आता 500 युनिट वापरलं तर ते 500 याचं काय 10 रुपयाप्रमाणे समजा आपण काय तिचं बिल येईल. पण ते मीटर काढून त्यांनी डायरेक्ट हॉस्पॉरवर ठेवलं. 75 रुपये हॉस्पॉर किंवा 100 रुपये असं या कमीत कमी दरामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना लाईट दिली. ती जर ते मीटर काढलं नसतं, मला वाटत नाही आजपर्यंत मीटर हटलं असतं. शेतकऱ्यांना वीज मिळालीच नसती, परवडली तर नसतीच ना. अच्छा, त्यामुळे शरद पवारांनी चांगलंच, म्हणजे आता जे शेतकरी शेताला पाणी देतात आणि पण कुठला शेतकरी फार असं ओरडत नाही की बाबा वीज हे आहे, तर ते म्हणजे शरद पवारांचं काम आहे असं तुम्हाला, त्यांनी कमी दरात म्हणजे फुकटच वीज दिली हो त्या काळात. अच्छा, नॉमिनल फी होती ना, घेतली फक्त बिल त्यांचं. बरोबर. आणि ते धोरण पाहन त्यांचं. पुन्हा कृषी मंत्री असताना 12 वर्ष केंद्रात कृषी मंत्री होती, शेतकऱ्यासाठी फार चांगलं काम केलं. मी ऐकलंय, वाचलंय की ज्या वेळेस मोदी साहेब मुख्यमंत्री होते गुजरातचे, तर ते शरद पवारांकडे येऊन कामं करून घ्यायचे. पण शरद पवारांनी असं कधी पक्ष किंवा कोणता असं भेदभाव केलाच नाही. बरोबर. मोदी साहेबांचं काम केलं, त्यामुळे मोदी साहेब आजही शरद पवारांना मानतात, गुरुच म्हणतात आज. पहा, तुम्ही आता ते बोललात म्हणून मला आठवलं की अहमदाबादमध्ये IIM आहे बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे भारतातल्या सर्वात मोठ्या ज्या शिक्षण संस्था IIT IIM म्हटलं जातं, तर त्या IIM मध्ये ती आहे आणि ते जगभरात तिचं नाव लोक. ती पंडित नेहरूंनी बांधली. आणि मी 2000 मला वाटते 2011-12 मी गेलो होतो, त्यावेळी मुख्यमंत्री होते तिथे. आणि तिथे त्यावेळी केंद्रात पंतप्रधान होते मनमोहन सिंग. आणि मनमोहन सिंगांनी गुजरातमध्ये IIT सुरू केली होती. म्हणजे बघा, ज्या पंतप्रधानांना हे शिव्या देतात त्या पंतप्रधानांनी इकडे अर्थमंत्री होते. मनमोहन सिंगचा अर्थ खात्यावर 1 नंबरचा अभ्यास आहे. आणि मी तर म्हणन मनमोहन सिंग सारखा पंतप्रधान होणे नाही. बरोबर, इतकं चांगलं काम म्हणता येत. आता काय 5 ट्रिलियन हे करणार आपले भारतीय अर्थ. कॉम्प्युटर युग आलं, कॉम्प्युटर युग हे राजीव गांधीच सांगतात. राजीव गांधी त्या काळात ही जी मीडिया आहे किंवा मशीन, हे सगळ्या गोष्टी या काँग्रेसच्याच काळात आलेल्या. पण तुम्हाला कसं वाटतं बरं, महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण व्हायला नको होतं बरं का? तुम्ही विचार करा, अजित दादा फुटले म्हणजे फोडले, पुन्हा एकनाथराव फोडले. म्हणजे ज्यांनी खऱ्या पक्ष काढले, हे निवडणूक आयोग आपण पाहतोय, ते म्हणतात हे नकली खरे द्यायचे. आता विचार करा, बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा उद्धव ठाकरे, ओरिजिनल खरे द्यायचे ना, त्यांना कुठं म्हणतात. पुन्हा शरद पवारांनी जर समजा हा पक्ष काढला नसता राष्ट्रवादी, तर कशाला जन्म झाला असता त्या राष्ट्रवादी? ज्याने पक्ष त्याला संपवलं. म्हणजे हे किती असं राजकारण याच्या अगोदर कधी नाही वाटलं. जुनं राजकारण, जुनी परिस्थिती फार चांगली वाटते ते. आता पुढे अजून काय घडेल तुम्ही सांगू शकत नाही. निवडणूक आयोगाने सगळे हे अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल दिले. चुकीचं. मला TN सेशन आठवतात. मी लहान होतो बरं का त्यावेळी. तर त्यांनी ते सगळे नियम इतके कडक केले होते आणि काँग्रेसचं सरकार होतं, त्या नियमाचा त्रास काँग्रेसलाच झाला होता. पण ते काँग्रेसने मला वाटतं त्रास नाही, ह्यांना निवडणूक आयोगाला काय त्रास नाही, कारण त्यांचं खरं होतं ना, त्याचे अधिकार काय आहेत निवडणूक आयोगाचे हे दाखवून दिले शेषन साहेबांनी. म्हणून तर त्या शेषन साहेबाला ते सगळे घाबरत होते आणि खरं होतं ना. आचारसंहिता ही नेमकी काय असते शेषन काळातच समजली. बरोबर, कागदपत्रित होती. जे नियम होते आचारसंहितेचे, म्हणजे इलेक्शन लागल्यानंतर ते नियम हे फक्त पुस्तकात होते. आणि TN शेषन जर राष्ट्रपती झाले असेल त्या काळात, राष्ट्रपतीचे काय अधिकार आहे हे आपल्याला दाखवून दिले असेल, जसं निवडणूक आयोगाने दाखवून दिले त्यांनी. पण ते यांना ह्या राजकारणी लोकांना अशी लोक नको असतात, ते नाही घेत. बरोबर. तुम्ही अटल बिहारी वाजपेयी वगैरे ह्यांचाही काळ बघितला असेल. ते अटल बिहारीचं ते 13 दिवसाचं सरकार पण आठवतं, नंतर ते 5 वर्षांचं सरकार आठवतं. लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी काय भारी जोडी होती.
बरोबर. कधी त्यांनी असं केला का, भेदभाव केला का? अटल बिहारी आणि लालकृष्ण अडवाणीने कोणाला मान दिला? अटल बिहारीला दिला. ते म्हणले का मला पंतप्रधान व्हायचं म्हणून? नाही. दोघांनी म्हणजे हे उपपंतप्रधान झाले आणि ते पंतप्रधान झाले, आणि किती छान काम केलं त्यांनी त्या काळात. बरोबर. आणि आता त्यांना साईडलाईन साईडला केलं. भारतरत्न दिला त्यांना. पण नाही, देऊ द्या, भारतरत्न देऊ द्या, परंतु मी तर म्हणून त्यांना राष्ट्रपती करायला पाहिजे होते. काय मत आहे तुमचं? कॅपेबल होतेच ना पक्षाचे. त्या काळात 2 खासदार असताना आज एवढा मोठा पक्ष झाला. मी तर म्हणून सगळं श्रेय लालकृष्ण अडवाणीचं आहेच ना. त्यांनी रथयात्रा काढली त्या काळात, किती त्यांचं. बरोबर. हे आता श्रीराम मंदिराचा विषय चालू आहे. त्यावेळेचे तरुण असतील, म्हणजे मला माझाही काळ आठवतो की आमच्या काळात असलं मंदिर वगैरे कॉलेजमध्ये विषयच नसायचे. असलं काय म्हणजे वाचन करणं, पुस्तकं, हे ते, तू काय कादंबरी वाचली, तू काय हे केलं, प्रयोगशाळेमधलं नवीन काय आलंय त्याचं एक आम्हाला कुतूहल असायचं. तुमच्या काळात कसं होतं? म्हणजे राम मंदिर त्या काळात, आता आम्ही कॉलेजला असताना मला आठवतं राम मंदिरासाठी त्या काळापासून लढा चालू होता. हो. आम्ही त्या काळात कॉलेज असताना 5 रुपये मी त्याला त्यावेळेस देणगी दिली होती. बर. म्हणजे त्या काळात तुम्हालाही वाटत होतं राम मंदिर व्हावं, प्रत्येकाला वाटत होतं. पण त्याला आता तो काळ होत गेला आणि आता त्याचं हे झालं. तुम्हाला जर वाटत होतं की श्रीराम मंदिर व्हावं, तर आता श्रीराम मंदिर झालेलं आहे. मग तुम्ही ते नरेंद्र मोदींना मतदान म्हणजे करणार का? कारण त्यांनीच ते आणलंय श्रीराम मंदिर असं बोललं जातं. त्यांनी मंदिर काढलं, त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला आता इलेक्शन आहे. त्यांनी त्या इलेक्शनच्या धोरणानुसार ते सर्व कार्यक्रम केलाय. म्हणजे मंदिर बांधायचं. म्हणजे त्याचा फायदा त्यांना होईल. पण होईल. लोक देणार त्यांना. म्हणजे ते सत्तेत येतील का हे आज नाही सांगू शकत. म्हणजे सत्तेचं आज नाही सांगू शकत. आता आपल्याला 4 जूनलाच कळन. पण सध्या जे आता लोक बोलतात ना, आम्ही पाहतोय ना, मी आता फक्त म्हणतो ना, ती त्या फॅक्टरीवर आहेत, त्या मुद्द्यावर थोडेसे आहेत. तीच डोक्यात आहे त्यांची की मंदिर हिंदू मुस्लिम काहीतरी आपलं हे करायचं. त्याला ते बळी आहेत पडतात. बरोबर. शहरात ते जास्त, शहरी भागात जास्त, खेड्यातले नाही. खेड्यात त्यांना त्यांची नीती समजलेली. काही ना वेळच नाही पाहायला, कामच एवढे आहेत लोकांचे. तर लोकांना मंदिरं काय फक्त 2 वेळचं अन्न मिळावं, घर मिळावं, अन्न वस्त्र निवारा जे म्हणतो आपण ज्या गोष्टी त्या पाहिजे. आज तुम्ही पहा किती बेकारी वाढलेली, फार लोकांची हालचाल आहे. लोकांना इंजेक्शनला पैसे नसतात. मी रोज व्हिजिट करतो, पाहतो ना, फार वाईट अवस्था आहे लोकांची. पैसेच नसतात, रडतात म्हातारे, मुलं सांभाळत नाही. मी सेवाभावी त्यासाठी काम करतो. मला असं वाटतं की आपल्याकडून काहीतरी व्हावं, कारण आपण गेल्यानंतर आपली राखच होणार आहे. आपण जीवनात काही कमवतो, आपल्याला आपल्याकडून समाजाला कसा उपयोग होईल हे आपण केलं पाहिजे, आणि ते मी काम करतोय. बरोबर. इतकी वाईट अवस्था आहे. आता मला सांगा, आपण ज्या परिसरामध्ये बसलोय, तर हे सुद्धा धार्मिक देशातलं मोठं धार्मिक स्थळ आहे. सिंगापूर. इथं लोक धार्मिकच असतील. तर त्यांच्या प्रती साहजिकच श्रीरामांच्या प्रती ह्या लोकांच्याही श्रद्धा असतील तुमच्या सगळ्यांच्या. मग तुम्हाला वाटतं मोदी चांगले आहेत? म्हणजे ते बी धर्माचंच नाव घेतात. मोदी चांगलं आहे, हेतू ठेवून आहे बरं का. म्हणजे राजकीय हेतू ठेवून तुम्ही हे केलं म्हणून ते लोकांना योग्य नाही वाटत. अच्छा. त्याचा उपयोग इलेक्शनसाठी करणं. म्हणजे तुम्ही शनी सिंगणापूर मधले आहात, तर हे जे इथलं शनिदेव आहे, ते नरेंद्र मोदींकडे कसे बघत असतील? कल्पना करा. काय तुम्ही म्हणजे जर खरंच ते असे असं परमेश्वर असेल, देव असेल, तर काय तुम्हाला वाटतं, काय त्यांच्या शनिदेवाच्या डोक्यात काय घोळत असेल? आता शनी आपण पाहतो, ही सगळ्यांना 7.5 असते, ती कळून येत नाही. त्रास होतोच प्रत्येकाला, म्हणून आपण शनीकडे येतो. बरोबर आहे. पण ही मोठी माणसं आहेत, त्यांना शनी आहे का नाही हे माहीत नाही, परंतु मात्र शनी नक्कीच आहेत. अदृश्य शक्ती असते, दिसत नाही ती, पण ती मात्र आहे. हे मी आता पाहिलेलं आहे, जाणवलं मला, की जर तुम्ही चांगलं काम केलं तर त्याचं फळ चांगलं मिळतं. नाहीतर त्याचं जर नाही करणार ते त्याचं त्याला मिळून जाणार. म्हणजे जर आता हे जे 400 पारचा नारा देत आहेत, जर हे 300 पर्यंत समजा नाही गेले, 300च्या खाली उतरले, तर मग याचा अर्थ शनीने, किंवा शनी सोडून द्या, श्रीरामानेच झटका दिला असं म्हणावं लागेल. श्रीरामानापेक्षा जनताच झटका देते ना. जनतेच्या हातात आहे सगळं, आपल्या हातात नाही. जनता काय ठरवते, परमेश्वर आहे. जनता ही परमेश्वरी, जनता काय ठरवल तेच आहे.
बरोबर. पण जनतेत मात्र रोष आहे. म्हणजे आज त्यांची भाषणं बघा तुम्ही. हा. सगळे म्हणजे काँग्रेसने 70 वर्षात काय केलं हेच हा. तुम्ही काय केलं, कसं तुम्हाला वाटतं हे ऐकताना काय केलं हे सांगा ना. काँग्रेसने 60 वर्षात 70 वर्षात काय केलं, तर तुम्हाला काय वाटतं हे ऐकताना? तर ते बघितलंय का? बरं का, अहो इतका काम केलेलं आहे काँग्रेसने राव. त्यांना फक्त समाजापर्यंत जनतेपर्यंत पोहोचता नाही आलो म्हणून ते खरं मागं राहिले, नाही तर ते यांना येऊच दिलं नसतं. यांचा जन्म हे तुम्ही म्हणताय ते खरं आहे बरं का. आपले माजी मुख्यमंत्री आहेत ना पृथ्वीराज चव्हाण, तर आमच्या लय भारीच्या लोगोचं प्रकाशन त्यांच्या हस्ते केलं होतं. तर मी त्यांना 2 गोष्टी बोललो होतो की म्हटलं साहेब, मुंबईची जी मेट्रो आहे तुम्हाला तुमच्या काळात त्याचं उद्घाटन झालं, पण त्या देवेंद्र फडणवीसांना मेट्रो मॅन म्हणतात. आणि लोकांना माहिती नाही पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात ते त्यांच्या काळात झालं. आणि त्यांना दुसरी एक मी आठवण करून दिली. म्हटलं देशातला सर्वात लांब ब्रिज म्हणजे त्यावेळी, आता हे दुसरा झाला, तर ते फ्रीवे जो आहे ना, फ्रीवे म्हणजे चेंबूर पासून ते वडाळा मार्गे तुम्ही गेलाय का? ते वडाळा मार्गे डायरेक्ट मंत्रालयाकडे सटकन जाता येतं. तर तो फार मोठा मार्ग त्यांनी सुरू केला त्यांच्या काळात. कोणाच्या? पृथ्वीराज चव्हाणांच्या. तर ते मला असं बोलले, अहो हे मी मार्केटिंग कधी केलंच नाही म्हणे. असं वाटलंय ना की भविष्यात हे असलं काहीतरी इतकं असं मोठं चित्र म्हणजे टिचभर काम करायचं आणि हातभर दाखवायचं असं हे बोलले. आम्ही कधी ते अपेक्षाही केली नाही. त्यांना हे मी आठवण करून दिली की म्हणलं साहेब तुम्ही म्हणजे आता त्या नवी मुंबईत विमानतळ होतंय सुरू, तो निर्णय त्यांनी घेतलेला होता त्यांच्या काळात. त्यांचे निर्णय होते, पण तुम्ही आता ते बोलला ना की म्हणजे काँग्रेसची लोक अशी प्रसिद्धी घेत नव्हते. नाही तर सगळं काँग्रेसच्या काळात बरीच कामं झाली, पण त्यांना आता मी 108 वर काम करतो, 108 अँब्युलन्स माहिती, इतकी छान काम आहे ती खरं काँग्रेसच्या काळातली. हो ना. ती बीव्हीजी ग्रुपने ती चालवायला घेतली. इतकं चांगलं काम आहे, आज प्रत्येकाला त्याचा फायदा होतो. पण ते काँग्रेसला दाखवता आलं नाही की आम्ही ही योजना काढली, आमची योजना. आता ही भाजपवाले दाखवतात त्यांना आमचीच काळातली योजना असं, पण खरं काँग्रेसने ती योजना काढली होती आणि तिचा फायदा प्रत्येक. आणि ते सगळ्याच योजनांच्या बाबतीत म्हणावं लागेल. ते म्हणतात आम्ही एवढी शौचालय बांधली, आम्ही सिलेंडर आणलं, त्याच्यानंतर काय पाणी आणलं. आम्ही बघतो साहेब, माझं ग्रामीण भागाशी फार टच आहे आमच्या गावाकडे, तर शौचालय त्या काळातच झालेली होती. पाणी योजना त्यावेळी इंदिरा आवास योजना होती, नाव काय दिलं इंदिरा आवास, म्हणजे ती इंदिरा गांधीच्या काळातली योजना. म्हणजे असं सगळं गरिबी हटाव त्या काळात इंदिरा गांधीने किती छान काम केलं. 1975 साली मला आठवतं, त्या काळात इंदिरा गांधीने रेशन कार्डवर कपडे वाटप केले होते. बर. तर आमचे चुलते होते, त्यांनी आम्हाला ते कपडे आणले होते. मला तो दिवस अजून आठवतो. ते कपडे शिवले आम्ही, आमच्या कपड्या अंगाला त्या कपड्याचा रंग लागलेला मला तो अजूनही आठवतो. गरिबी हटावचे कपडे. इतके चांगले दिवस त्या काळातले होते, आनंदाने घालायचं. हो ना. काही वाटलं नाही. म्हणजे लोकांमध्ये ते एक भावना असायची गव्हर्नमेंट काहीतरी करते. त्या काळात त्यांनी गरिबी हटावचं काम केलंच ना चांगलं असं काँग्रेसने. आता जे भाषणामध्ये वगैरे आपण बघतो की पंतप्रधान पाकिस्तानवर बोलत असतात, काँग्रेसवर तुम्ही बोलत सर काँग्रेस टीका करत असतात, काय काय नावं ठेवली जातात. पप्पू काही चुकीचं आहे नाव. पप्पू नाव आज एका पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा नेता आहेत राहुल गांधी, बरोबर. त्यांना असं पप्पू म्हणणं योग्य नाही वाटत. त्यावेळच्या काळामध्ये काँग्रेसचे जे पंतप्रधान वगैरे असतील मोठे नेते, ते विरोधी पक्षातल्या लोकांना असं बोलायचं कधीच बोललेलं आठवत नाही. आम्ही बऱ्याच सभा ऐकायचो ना, मी कॉलेजला असताना किंवा इथं असताना मला आवडतं, मी त्या नेत्यांची भाषणं ऐकायचो, पण कधी असे इतके गलिच्छ काय खालच्या पातळीवर गेले नाही. सत्ताधारी नाही, म्हणजे सत्तेचा माज नव्हता. आता सत्तेचा इतका माज आला ना, सांगूच शकत नाही. ईडी म्हणजे काय, ही जी फॅक्टर राबवला सत्तेचा परिणाम. म्हणजे काम करणाऱ्याचं मूल्य नाही आणि गुन्हा करणाऱ्याला पण शासन नाही. आमचे म्हणून राहा सगळे लगेच. बरोबर. म्हणजे मला सांगा की आता ह्यांचा तुम्ही 10 वर्षाचा काळ बघितला आणि काँग्रेसचा जर मोठा काळ बघितला, तर ह्यांच्याकडे ज्यावेळी सरकार आलं, म्हणजे ज्यावेळी काँग्रेसकडे ज्यावेळी सरकार आलं त्यावेळी ब्रिटिशांनी सगळं लुटलेलं, म्हणजे भिक्के कंगाल देश आपल्या हातात दिला होता. ह्यांच्याकडे तरी चांगल्या स्थितीतला दिला होता यांनी, मनमोहन सिंग. मनमोहन सिंग तर चांगल्या स्थितीत
इथला देश ताब्यात घेऊन नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात कितपत म्हणजे जे काही नाही, महागाई आणि बेकारी शिवाय तर काही दिसत नाही. महागाई तुम्ही पहा ना, पेट्रोलचे भाव पहा, डिझेलचे भाव पहा, त्याच्यामुळे सगळे ट्रान्सपोर्टचे भाव वाढले, सगळे शेतकऱ्यांचे वाढले, युरियाचे वाढले, खताचे वाढले. कोण सुखी व्हा सांगा तुम्ही. सिलेंडरचे भाव वाढले, म्हणजे असा एकही नाही की भाववाढ झालेली नाही. आता जीएसटीतून कोट्यावधी अब्जावधी रुपये मिळतात त्यांना. फक्त मी एकच म्हणेन, गडकरीला मान द्यावा लागेल, कारण गडकरीना भारतात रस्ते केले, बरोबर, त्या माणसाने मात्र काम केलं असं दिसतं. तसं बाकीचं पुढं काय काम दिसतं? यांचे काम मला नाही. केंद्रीय मंत्र्याचं तुम्ही नाव सांगा, गृहमंत्री म्हणा, कृषी मंत्री म्हणा, कृषी शिक्षण मंत्री, त्याने त्या खात्याचं नाव बदललं, मनुष्यबळ विकास मंत्री पूर्वी असायचे. आपल्याला नाव आठवतात, अर्जुन सिंग, कपिल सिब्बल, ही नाव आठवतात आजही. आज तुम्ही सांगा ना, कृषी मंत्र्याचं नाव आठवत नाही. नाही ना, मला आठवत कोणताच मंत्री आठवत नाही. हे शिक्षण मंत्री खात्याचं नाव बदललं, पण ते दोन सोडले तर तिसऱ्याचं नावच आठवत नाही. म्हणजेच काय, हो, अनिल काकोडकरांसारखा विद्वान माणूस IIT मध्ये नियामक मंडळावर होते, त्यांना त्या ह्या स्मृती इराणी त्यावेळी त्या खात्याच्या मंत्री त्या काहीतरी वेडवाकडं बोलले, त्या माणसाने ते पद सोडून दिलं. आणि त्यांची लायकी आहे का त्या स्मृती इराणीची? एवढ्या विद्वान माणसं, शास्त्रज्ञाला तुम्ही असं बोलता, ज्याला देशासाठी किती राजकारणी ज्याला म्हणतो आपण, की आमच्या घरात साहेबांची पण तिथपर्यंतची पिढी यशवंतराव गडाखानांचं, यशवंतराव चव्हाणानंतर आमच्या साहेबांचं नाव घेतलं जातं. कोणते? यशवंतराव गडाखांचं. कारण तशीच संस्कृती. ते तर राजीव गांधींचे मित्र होते असं म्हणतात. कोण? यशवंतराव. 1900 ज्यावेळेस 84 साली गडा साहेब उभा होते ना, त्यावेळेस त्यांचे ते आजही आम्ही पाठ होतो ना, राजीव गांधी बरोबर त्यांनी फार चांगलं काम केलं. साहेबांना तिकीटच राजीव गांधीने दिलं होतं. बरं, ते खासदार झाले त्यावेळेस. अच्छा, खूप मोठी लढाई झाली, आम्ही साक्षीदार झाली. अच्छा, खूप मोठी भयान लढाई, म्हणजे पण तात्विक, म्हणजे मुद्दे सगळे असे वैयक्तिक याच्यावर नव्हते निवडणूक, म्हणजे विकासाचेच मुद्द्यावर. अच्छा, पुढे काय करणार हे सांगण्याची निवडणूक होती. आता मी हे केलं, मी हे करणार, यांनी काहीच नाही केलं असं नव्हतं. आज जी मोदींची आहे किंवा यांनी काहीच नाही केलं, तुम्ही काय केलं ते बरोबर, तिचं काय. आता मला सांगा की आता हे तुमच्यासारखे जुनी लोक आहेत, तुम्हाला माहिती आहे काँग्रेसनं काय काम केलं, काँग्रेस किती खरी होती खोटी होती. पण आता जे नवीन पोर आहेत ते त्या मोदीच्याच मागं लागलेले आहेत. जसं म्हणतात काय हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागं, त्यांच्या लक्षात ह्या लांडगा आहे आपल्याला. त्यांना पूर्वीचा इतिहास काहीच आठवत नाही. हो, जुनं काय काम होतं, आज काय काम आहे. आज फक्त मोदी मोदी करून लोक मोदीच्या मागं आहेत, मुलं तरुण पिढी आहे जास्त करून. थोडं एक उदाहरण सांगतो. काँग्रेसच्या काळात म्हणजे आपण एक, आता मला थोडस जाणवतं म्हणून ही जी निघालं ना सगळे लोक, जी होस्ट जो तयार झाला, तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळी समजा आमचे वडील किंवा आजोबा किंवा पणजोबा, त्या काळात प्रत्येक कुटुंबामध्ये 4 मुली, 5 मुलं, 5 मुली, 6 मुलं, एक डझन पर्यंत काही कुटुंब होते. हा कसं त्यावेळेस ते पण खाऊ पिऊन सुखी होतेच ना. बरोबर. म्हणजे आता काय झालं की हम तो हमारे तो मधला का, आता तर एक ही अच्छा तरी लोकसंख्या किती वाढली की उत्पन्न. आता मुलींचं लग्न करायला तर शेतकरी 20 एकरवाल्याची तीच परिस्थिती, आणि 5 एकरवाल्याची तीच परिस्थिती आहे. म्हणजे मुलांचं शिक्षण करावं, मुलींचं लग्न करावं. बरोबर. याच्यामध्ये तो असा विचार करतो आता पुढची पिढी नको. आता तर मुलांचे लग्नाचे इतकं प्रश्न आहे खेड्यामध्ये. प्रत्येक खेड्यात 100 मुलं आज 35 ते 40 वयोगटातले हो, लग्नच व्हायला तयार नाही. तुम्ही मध्ये एक सोलापूरचं पाहिलं ना, त्याने मोर्चा काढला होता कलेक्टरवर की आम्हाला नवरी पाहून द्या, मुलगी पाहून द्या. किती भयानक चित्र आहे. अजून पुढे काय होईल? कारण मुलींचं प्रमाण आहे बरं का, फक्त मुलींचं प्रमाण नाही असणे आहे, पण त्यांच्या अपेक्षा फार आहेत. त्या मुलींपेक्षा त्या आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्या. माझा मुलीला असं स्थळ पाहिजे, तसं स्थळ पाहिजे, नोकरीवालाच पाहिजे. अहो, ह्या शेतकऱ्याच्या मुलांनी करायचं काय सांगा, किती वाईट अवस्था आहे. का आली आपण म्हणतो ना की का लोक इतके जागरूक झाले, याच्यामुळे जागरूक. शेतीला म्हणजे आज शेती करतो जरी म्हटलं तरी लगेच मोर्चा म्हणून फोन ठेवून देतो. भयानक परिस्थिती निर्माण झाली लोकांना. असं ही वेळ का आली
की हे तुम्ही कारखाने म्हणजे लोकांना एक अभिप्रेत होता बाप्पांनी 5 वर्ष जाऊ दे मोदींना खूप मोठं काम पहिले 5 वर्ष काही वाटलं नाही लोकांना बरं का. दुसरं पण कसं तरी त्यांनी कसे तरी काढले, पुलवामा वगैरे. महाराष्ट्रात हा. पण इतकं गलिच्छ की इतकं वाईट असं वातावरण तयार होईल हे वाटलंच नव्हतं बरोबर. राजकारणातलं. कधी वाटलं का तुम्हाला? आम्ही तर आमच्या काळात पाहतो कधीच नव्हतं हो. आमचे का मी तुमच्या नंतरच्या पिढीतला आहे, पण आम्हाला आमच्या त्या तेच ना, हे पाहतच नाही राजकारण. हो. म्हणजे हे सगळं नुसतं जिरवाजिरवीच चालू आहे. सगळं म्हणजे काय म्हणतात आपण, म्हणजे केंद्रीयकरण एकाधिकार सगळं मुठीत. 2-3 जणांच्या देशात देश ताब्यात द्यायचा अशी एक वाटचाल चालू दिसते तरुण पिढीला. त्यामुळे खेळाचा जो तरुण येतो पेटलेला त्याचं कारण नाही. पण आता कोणाचं शासन येऊ बरं का, काँग्रेसचं येऊ नाही तर मोदीचं येऊ, पण त्यांनी आता चांगल्या लोकांसाठी सुविधा केल्या पाहिजे. लोकांना हे असं ही फोडाफोडी किंवा हे बाकीचं गलिच्छ राजकारण करू नये, हे आमचं प्रामाणिक मत आहे. म्हणजे एक वेळ तुम्ही विकास थोडा मागे पुढे होऊ द्या, पण हे घाण विकासावर घाण नको. अहो ज्यांचे त्यांचेच फोडायचं नाही तर हे करायचं, हे चांगलं नाही ना. पण ह्या यांनी समजून घ्यायला पाहिजे. आता शासन कोणाचं तरी एक येणारच नाही का. आता मोदीचं यांचं सगळ्या गोष्टीचा वापर करून आज सगळा प्रचार मोदीचाच चालू आहे. बरोबर आहे की नाही. साम दाम दंड भेद सगळ्या प्रकार त्यांचा चालू आहे आज. काँग्रेसचं कुठेच दिसत नाही. फक्त जनता मात्र सुप्त काँग्रेसच्या मागे दिसते. तुम्ही बोला ऐका त्यांना, आता ते हे नको वाटायला लागलंय. पण ते निवडून येतील असं वाटतंय. तुम्ही म्हणताय जनता सुप्त, आणि हे खरोखर माझंही ऑब्झर्वेशन आहे. ज्यावेळी निवडणुका लागल्या तर असं वाटत होतं की बीजेपी येणार एकतर्फी. जसं वातावरण वाढत गेलं ना तर ते उलट पालट झालं. उलट पालट चालू आहे. पण हे जे काही जुमलेबाज आहेत इतके जुमले करतात तर त्या मतयंत्रणातच ते स्वच्छ चारित्र्याचे असतील असं कसं वाटेल? म्हणजे ते तर कायच घोटाळे. कारण आता हे 400 म्हणतात ना, तर ते 400 जर त्यांना गॅरंटी असेल तर ते याच्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे जर 400 त्यांना मिळाले तर किंवा जोरदार मिळाले तर ते 100% मतयंत्रणांमध्ये गोळा असं तुमचं म्हणणं आहे. कारण यंत्रणा कोण तयार करतं? मानवच तयार करतो. मानवाच्याच हातात आहे ना. बरोबर. त्याचा वापर कसा करायचा हे मानवच करणार. बरोबर. अमेरिकेने बनवलेलं ज्या देशाने बनवलं त्या देशाने ते काढून टाकलं. आज माझं तर मत होतं आपण मतपत्रिकाच पाहिजे होत्या, मग खरं समजलं असतं. बरोबर. पण ते आता हे विरोधक कच्चा कमी असल्यामुळे ते करू शकत नाही. बरोबर. त्यात हे काय सत्तेचा काय म्हणतात आपण त्याला गैरवापर असं. धन्यवाद शिरसाट साहेब आणि गावटे साहेब. तुम्ही आमच्या लय भारी सोबत चर्चा केली, जुना इतिहास सांगितला, नव्या पिढीला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की जे काय काँग्रेसने 60 वर्षात काहीच केलं नाही ह्यातला खरेपणा खोटेपणा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या YouTube आणि Facebook पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.